नमस्कार मित्रांनो, निफ्टी सध्या अडकलेली आहे आणि ती 4 जूनला बाहेर निघणार आहे. 4 जूनला काय आहे तर रिझल्ट आहे निघाला आहे आणि निफ्टी अडकलेली आहे असं का म्हणतोय तर ते आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सोबतच निफ्टीसाठी जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढत होतो ना ते आता खूप कॉम्प्लिकेटेड झालेले आहे. याच्यामुळे की तुम्हाला तीन ठिकाणी सपोर्ट आणि तीन ठिकाणी रेजिस्टन्स चांगले तगडे रेजिस्टन्स दिसणार आहे. हे बघण्यासाठी ही माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. कमी वेळाचा करणार आहे परंतु पूर्ण बघा. आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी. तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही अकाउंटची लिंक आहे, त्यावरनं तुम्ही जर डीमॅट अकाउंट तुमचं ओपन करत असाल तर तुम्हाला माझ्याकडनं ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स, फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस हे सर्व कोर्सेस अगदी मोफत मिळणार आहे. तर चला वळूया मेन व्हिडिओकडे. वेळ न दवडता आपण आलेलो आहे आपल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर आणि या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर इथे दिसते निफ्टी 50. आज आहे निफ्टी 22,530. आज आहे 31 मे. आता जून उद्या सुरू होईल आणि मी काय करतो याची ऑप्शन चेन काढतोय. तुम्ही पण सेम करू शकता. आता ही ऑप्शन चेन कशी रीड करायची हे जर तुम्हाला माहिती नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि याच्या अगोदर पण मी याच्यावर बनवलेले आहे. ओके, आता आज निफ्टी कितीला आहे? 25,530. इथे बघू शकता 25,500 ला रेजिस्टन्स सपोर्ट दोन्हीकडे सारखा आहे. रेड लाईन जी दिसते हे बघा, या ठिकाणी रेड लाईन ही दिसते जिथे कर्सर हलतोय तो आहे रेजिस्टन्स आणि हिरवी लाईन दिसते तो आहे सपोर्ट. ठीक आहे, आता रेजिस्टन्स कुठे कुठे बघा. 22,500 ला आहे, 22,600 ला आहे, 23,000 ला. हा तगडा रेजिस्टन्स आहे ना मित्रांनो. हे बघा, ही लाल लाईन किती लंबी आहे? 23,000. या स्ट्राईक प्राइसची ही लाल लाईन खूप मोठी लंबी आहे, म्हणजे खूप तगडा रेजिस्टन्स आहे. एक्सपायरी इथे बघू शकता 6 जूनची आहे. त्याच्यानंतर इथे बघा 23,500 दिसतंय. 23,500 6 जूनची एक्सपायरी, लाल लाईन पण खूप लंबी आहे. याचा अर्थ काय? 23,500 ला पण तगडा रेजिस्टन्स आहे. आणि अजून 24,000 म्हणजे 23,000, 23,500 आणि 24,000 या तिन्ही ठिकाणी खूप तगडे रेजिस्टन्स आहे. आणि सध्या निफ्टी कितीला आहे? निफ्टी आहे 22,500च्या आसपास, 530. बरोबर ना? मग आता नेमकं काय व्हायला पाहिजे किंवा कसं होईल निफ्टीचं असं तुमच्या मनात असेल तर हे रेजिस्टन्स झाले. सपोर्ट पण बघून घेऊया, सपोर्ट तेवढे तगडे आहे का? सपोर्ट खालच्या साईडला असता, रेजिस्टन्स वरच्या साईडला असता. म्हणजे रेजिस्टन्स कडे जाताना स्ट्राईक प्राइस ही वाढत जाणार आहे, सपोर्ट कडे जाताना स्ट्राईक प्राइस ही कमी होत जाणार आहे. इथे बघून घ्या 22,500 इथे सपोर्ट आहे. आणखी चांगला सपोर्ट कसा समजेल आपल्याला? मोठी हिरवी लाईन आल्यावर. हे बघा इथे पण आहे 22,000. अजून या ठिकाणी 21,500. या ठिकाणी बघा 21,000, 20,800. म्हणजे आपण जर एकंदरीत काढलं तर निफ्टी 21,000 चा सपोर्ट घेऊन 24,000च्या रेजिस्टन्स पर्यंत प्ले करू शकते. म्हणजे जवळपास 3,000 पॉइंट 3 दिवसात. ओके, होऊ शकतं. शिवाय शनिवार, उद्या, रविवार, परवा आणि 2 तारखेलाच डायरेक्ट मार्केट ओपन होणार आहे. तर चला हेच आपण कन्फर्म करूया आपल्या निफ्टी 50च्या चार्टवर. मी चार्ट ओपन करतोय. हा मी या ठिकाणी ओपन केला आहे निफ्टी 50चा 1 आवर टाइम फ्रेम वाला चार्ट. म्हणजे 1 तासाची टाइम फ्रेम मी यामध्ये ओपन केलेली आहे आणि असं दिसतंय की या ठिकाणी खालच्या साईडला तो डाऊन साईडला दिसतो. परंतु आता आपल्याला 6 जून पर्यंत काढायचं आहे ना, तर मग आपण याला डेली टाइम फ्रेम वर जाऊ. आता बघा, आता तुमच्या समोर काय दिसतं डेली टाइम फ्रेम वर? थोडस झूम आणखी. ओके, बघा आता आता आपण ड्रॉइंग करूया थोडी. बघा निफ्टी चढली, थोडीशी घट्ट पाहिजे का? नाही, घट्ट करून घेऊ. निफ्टी या ठिकाणी चढली, एवढी जास्त घट्ट नको. ही ओके. निफ्टी चढली, पडली, पुन्हा चढली, पुन्हा पडली, पुन्हा चढली, पुन्हा पडली, पुन्हा चढली, पुन्हा पडली, पुन्हा चढली, पुन्हा पडती. ओके, आता एवढ्या वेळेस ती चढली आणि पडली, बरोबर. ट्रिपल टॉप पॅटर्न असू द्या किंवा ट्रिपल बॉटम पॅटर्न असू द्या, या ठिकाणी जो पॅटर्न आहे तो तयार झालेला आहे. परंतु आता याच्यापेक्षा आणखी एक गोष्ट एक तयार झालेली आहे, ती म्हणजे याची जी सिरीज आहे. कशाची? या कॅन्डलस्टिक ज्या प्रकारे वाहत आहे किंवा ज्या प्रकारे तयार होत आहे त्या प्रकारे आपल्याला असं दिसून येत आहे की निफ्टी कुठल्या तरी एका फिक्स रेंज मध्ये आहे.
आणि ही फिक्स रेंज आपण या ठिकाणी काढणार आहोत आणि फिक्स रेंजच्या सोबत आपल्याला काय मिळणार आहे, सपोर्ट पण मिळणार आहे, सोबत रेजिस्टन्स पण मिळणार आहे. तर मी काय करतो, इथे चॅनल काढतो. तुम्हाला सपोर्ट काढण्यासाठी मी ऑलरेडी सांगितलेले काय करायचं की खालच्या साईडचे जेवढे तुमचे खालच्या साईडचे जेवढे पॉइंट असेल ना ते पॉइंट एका कात्रीत पकडायचे किंवा एका ठिकाणी असे पकडायचे की ज्यामुळे तुमचे तिन्हीचे तिन्ही पॉइंट एकमेकाला मिळू शकतील. आता पुन्हा एकदा काढतो. हे बघा इथं असं असं असं. ठीक आहे. आणि यालाच मी क्लोन करतो आणि वरच्या साईडला नेतो. वरच्या साईडला तर तंतोतंत मिळत आहे, तर एवढं काही टेन्शन घेण्याची त्यामध्ये बाब नाही. आता लक्षात काय येतंय, लक्षात असं येतंय की ही जी निफ्टी आहे ना याच्यामध्येच कुठेतरी जाते. म्हणजे आपण जो रेजिस्टन्स काढलाय 22,250, ठीक आहे, सॉरी सपोर्ट 22,250 आणि इकडे रेजिस्टन्स किती आहे, रेजिस्टन्स 2 मिनिटं, रेजिस्टन्स जवळपास 23,300चा या ठिकाणी आपल्याला टेक्निकली मिळतो. तर आता निफ्टी कशी मूव्ह करेल किंवा काय होणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही एक लाल लाईन आणि हिरवी लाईन दिसते ना, ही लाल लाईन आहे 50 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज आणि हिरवी लाईन आहे 20 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज. आणि अकॉर्डिंग टू द ऑप्शन चेन तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे सपोर्ट आणि छोटे छोटे रेजिस्टन्स मिळणार आहे. मग छोटे सपोर्ट कसे काढणार तुम्ही, छोटे सपोर्ट या ठिकाणी बघू शकता. असा एक ट्रायंगल, असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल बनतोय. या ठिकाणी याचा ब्रेकआउट होतोय किंवा यामधून ब्रेकआउट होतोय या चॅनल मध्ये येऊन, तर वरच्या साईडला जाणार. किंवा ही जी निफ्टी आहे ती पुढील 2 ते 3 दिवस आपल्याप्रमाणे सपोर्ट काढून तुम्ही या ठिकाणी ट्रेड करू शकता. म्हणजे कसं की आता 22,550च्या आसपास निफ्टी आहे. आता पुढे काय जाईल, पुढे एक तर ती 50 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला सपोर्ट घेऊ शकते. ओके. किंवा इथून वरती जाऊ शकते, कारण की मागचे पॅटर्न तसेच आहे ना, की या ठिकाणी जो फॉर्मॅट तयार झालेला आहे तो मध्ये बॉडी, ही जी कॅन्डल तयार झालेली ही कशी मध्ये बॉडी अगदी छोटीशी म्हणजे डोजी टाईप बनलेली आहे. मग याच्यावरून असं लक्षात येतंय आणि इथे खाली थोडा सपोर्ट घेतला, याच्यावरून असं लक्षात येतंय की सोमवारी जी निफ्टी असेल ती वरच्या साईडला मूव्ह करणार आहे. खालच्या साईडला जर येत असेल तर ती जवळपास 22,500च्या आसपास येईल आणि तिथून खाली जर येत असेल तर ती जवळपास येईल 22,000च्या आसपास खाली येऊ शकते. तर अशा प्रकारे ही निफ्टी अडकलेली आहे. बघू शकता तुम्ही पण स्वतःच अनालिसिस करा. आता तुम्हाला मगाशी ऑप्शन चेन जशी दाखवली तशाच प्रकारे तुम्ही स्वतःच अनालिसिस बँक निफ्टी सॉरी इलेक्शनच्या दिवशी करा, त्याच्या आदल्या दिवशी करा आणि स्ट्राईक प्राइस नुसार तुमचे कॉल किंवा पुट घेऊन ठेवा. अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल, नसेल समजला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट टाका. मी तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. धन्यवाद.